श्री स्वामी समर्थ. देवदूत तुम्हाला म्हणत आहे, आज हा संदेश वगळू नका. हा संदेश तुम्ही पाहत आहात म्हणजेच याचा अर्थ आहे की देव तुम्हाला काही सांगू इच्छित आहे. देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी महत्वाचे आहे. जर का तुम्ही देवाचे शब्द ऐकले तर तुम्हाला आराम मिळेल. शेवटी तुमच्या मार्गावर असलेल्या ढगांच्या अंधारामध्ये एक आशेचा किरण आला आहे. देव तुम्हाला विश्वास देत आहे. तो तुम्हाला सर्व कठीण प्रसंगामध्ये तुमचे सर्व कठीण प्रसंग सोडवण्यास मदत करणार आहे. या कठीण प्रसंगांचा तुमच्या जीवनात किती खोलवर परिणाम झाला आहे हे देवाला कळत आहे. या वाईट वेळेचा तुमच्या मनावर, तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम झाला आहे हे देवाला कळत आहे. देवाला माहित आहे तुम्ही खूप कठीण काळातून जात आहात, परंतु त्याच्या दैवी मार्गदर्शनाने आता तुम्हाला या अडथळ्यांना तोंड देण्याचे आणि त्यावर मात करण्यासाठी, भूतकाळातील बंधनातून मुक्त होण्यासाठी सामर्थ्य प्राप्त झाले आहे. प्रभूचा संदेश तुमच्यामध्ये प्रतिध्वनित होतो. दृढ निश्चय आणि धैर्याची ठिणगी प्रज्वलित करते. देव तुम्हाला सूचना देत आहे. तुम्हाला मोठ्या आणि सकारात्मक बदलांसाठी मार्गदर्शन करत आहे. स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीसाठी तयार रहा. एकही सेकंद न घालवता हा संदेश शेवटपर्यंत पहा. शेवटी मी तुमच्यासाठी गुप्त प्रार्थना करेन. देवाचे शब्द तुम्हाला उद्दिष्टेच्या नवीन जाणीवेने भरेल. तुम्ही तुमच्या पुढे असलेल्या आशीर्वादासाठी प्राप्त आहात त्याची जाणीव होईल. तुम्हाला तुमच्या भूतकाळातील भार तुमच्या खांद्यावरून हळूहळू कमी होताना जाणवत आहे. ज्याची जागा बदलणारा तुमचा चांगला प्रवास तुमची वाट पाहत आहे. कालपर्यंत तुमच्या सोबत काय घडले हे आता महत्वाचे नाही. परमेश्वर तुम्हाला धीर देतो. तुमच्या जीवनाला एक नवीन आकार देण्याची शक्ती आज तुमच्यात आली आहे. हे देवाचे स्पष्टीकरण तुमच्या हृदयात एक ठिकाणी पेटवत आहे. तुमचे भूतकाळ आता तुमचे वर्तमान आणि भविष्य बिघडू शकणार नाही. तुमच्या पाठीशी असलेल्या परमेश्वर शक्तीद्वारे तुम्ही तुमचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलू शकता. या दैवी मार्गदर्शनामुळे उत्तेजित होऊन तुम्ही तुमच्या डोक्यात आणि तुमच्या हृदयाला गोंधळात टाकणारे विचार आणि भावना सोडून देऊ शकता. तुमचा देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. जेव्हा तुम्ही तुमचे अंतर्मन साफ कराल तेव्हा तुम्हाला मुक्तीची भावना वाटू लागेल. तुमच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी धीराने वाट पाहत असलेल्या आशीर्वादासाठी जागा मिळते. प्रार्थनेच्या समर्थाला कधीही कमी लेखू नका. याची आठवण करून देणारे प्रभूचे शब्द तुमच्यामध्ये प्रतिध्वनित होतात आणि तुमचा आत्मा जर तुम्ही मनापासून ऐकल्यास ते स्वीकारतो. तुमच्या जीवन पुस्तकामध्ये नवीन हंगाम सुरू झाला आहे. तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घडणार आहे. स्वीकार करण्यासाठी होय स्वीकार आहे असे टाईप करा. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या संदेशासाठी तुमचे अंतःकरण उघडता तेव्हा तुमच्या आत जाणीवेची खोल भावना निर्माण होऊ लागते. ज्या वाईट सवयी तुम्हाला मागे ठेवतात त्या तुम्ही काढून टाकायला हवेत. तुमची ऊर्जा काढून टाकणाऱ्या विषारी नातेवाईकांपासून
तुम्ही दूर गेला आहात आणि तुम्हाला तुमची खरी ओळख पुन्हा शोधण्याची ताकद मिळाली आहे. आपण खचून जाऊ नये, कारण आपण हार मानली नाही तर योग्य वेळी आपण आशीर्वादाची प्राप्ती करू शकता. तुम्ही तुमच्या प्रगतीच्या खूप जवळ आहात आणि म्हणूनच तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही, माझ्यावरती विश्वास ठेवता, तोपर्यंत तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडू शकत नाही. विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा. आता जो कोणी हा संदेश पाहत आहे, मी आशा करते आणि प्रार्थना करते त्यासाठी 2024 हा वर्ष सुखमय असो, आनंद देणारा असो, सर्व इच्छा पूर्ण करणारा असो, समाधानी करून टाकणारा असो. ऑगस्ट महिना आशीर्वाद, प्रचंड यश, आर्थिक वाढ, नवीन संधी, प्रेम आणि आनंदाने भरलेला महिना असेल. माझ्या बरोबर प्रार्थना करा. हे परमेश्वरा, प्रार्थनेत माझे डोके टेकवल्याप्रमाणे मी मनापासून तुझी स्तुती करतो. तुमचे चरित्र निंदेच्या वर आहे. तू पवित्र, नीतिमान आणि चांगला आहेस. तुमची क्षमता अमर्याद आहे. तुम्ही करू शकत नाही असे काहीही नाही. माझ्याशी तुमचा करार चिरंतर आहे आणि देवावर विश्वासामुळे मला तो उपलब्ध आहे. माझ्याबरोबर चालल्याबद्दल आणि आशीर्वादित मार्गाने तुम्ही माझ्यासाठी कोण आहात हे सतत प्रकट केल्याबद्दल धन्यवाद. हे परमेश्वरा, कृपया माझी पश्चातापाची प्रार्थना ऐक. मी विचार किंवा कृतीत केलेल्या प्रत्येक पाप किंवा चुकीच्या कृत्य कबूल करतो आणि पश्चाताप करतो. कृपया मला शुद्ध करा. हे फक्त तुम्हीच करू शकता आणि मला अधिक चांगले करण्यास मदत करा. हे देवा, तुम्ही नेहमी म्हणता मी तुझं बाळ आहे आणि तुम्ही माझी आई आहात. मला आता माझ्या प्रार्थनेचे उत्तर विश्वासाने मिळतात. जरी मी अद्याप उत्तर दिलेली प्रार्थना पाहू शकत नसलो तरीही उत्तर मार्गावर आहे हे मला जाणवते. याबद्दल धन्यवाद आणि मी अपेक्षेची वाट पाहत आहे. हे परमेश्वरा, तू माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल मी तुला आधीच धन्यवाद करते, कारण मला माहीत आहे की ती तू नक्कीच पूर्ण करणार आहे आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे.